नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील पुढचं लेक्चर बघणार आहोत, ज्याच्यात आज आपण बघणार आहोत राज्यघटनेचे विविध स्रोत. ठीक आहे. हे जे वन लाइनर आहेत हे झाल्यानंतर ज्या काही मी माझ्या अभ्यासाच्या वेळेस नोट्स काढलेल्या होत्या की कोणत्या देशाकडून कोणती तरतूद घेण्यात आलेली आहे किंवा दोन तरतुदींमध्ये समजा कन्फ्युजन होत असेल त्या अशा मी वेगवेगळ्या लिहिलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी दाखवते. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. बघा, राज्यघटनेचे विविध स्रोत. यामध्ये भारतीय संविधानाने संघराज्य शासन प्रणाली हे तत्व कोठून स्वीकारले आहे? बघा काय म्हटलंय, संघराज्य शासन प्रणाली हे तत्व स्वीकारलं आहे 1935चा कायदा. नीट लक्ष द्या. आपण पुन्हा एकदा सगळं चार्ट फॉर्मॅटमध्ये थोडं रिकॉल करणार आहोत. ठीक आहे. पुन्हा वाचते. भारतीय संविधानाने संघ राज्य शासन प्रणाली हे तत्व कोठून स्वीकारले? 1935चा कायदा. भारतीय राज्यघटनेत सरनामा असावा हे तत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आले आहे? अमेरिका. मूलभूत हक्क हे तत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आले? तर अमेरिकेकडून. राज्यपाल हे पद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कायद्यामधून समाविष्ट करण्यात आले? तर 1935चा कायदा. आता मी जसं म्हटलं तुम्हाला की काही गोष्टी कन्फ्यूज होण्यासारख्या आहेत, त्या मी तुम्हाला पुढे सांगते. जसं राज्यपालाविषयी अजून एकदा येईल, मग तिथे आपल्याला ऑप्शनमध्ये असतातच त्या गोष्टी, पण दोघांमध्ये फरक काय आहे हे नीट लक्षात ठेवायचं आणि कुठून काय घेतलेलं आहे हे मग आपल्या लक्षात राहतं. ठीक आहे. राज्यपाल हे पद म्हटलं तर कुठून घेतलं आहे? 1935चा जो कायदा होता तिथून. भारतीय संविधानातील आणीबाणी ही तरतूद कोणत्या कायद्यामधून घेतली आहे? बघा काय म्हटलं आहे, आणीबाणी ही तरतूद कोणत्या कायद्यामधून घेतलेली आहे? 1935चा कायदा. राज्यपाल हे पद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कायद्यामधून समाविष्ट करण्यात आले? 1935चा कायदा. महाभियोग हे तत्व राज्यघटनेमध्ये कोठून समाविष्ट केले गेले? तर अमेरिकेची राज्यघटना. उपराष्ट्रपतीचे पद भारतीय राज्यघटनेत कोठून घेतले गेले? तर उपराष्ट्रपतीचं पद हे भारतीय राज्यघटनेत अमेरिकेकडून घेण्यात आलं. कायद्याचे राज्य ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर इंग्लंडकडून घेण्यात आली. बघा पुन्हा वाचते. कायद्याचे राज्य ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर इंग्लंड. रूल ऑफ लॉ इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. पुढे बघा, स्वतंत्र न्याय व्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशातील संविधानातून स्वीकारण्यात आली? अमेरिकेतून. द्विगृही कायदेमंडळ हे घटनेचे वैशिष्ट्य कोणत्या देशाकडून घेण्यात आले? इंग्लंडमधून. ठीक आहे. लोकसेवा आयोग प्रशासकीय व्यवस्था ही तरतूद कोठून स्वीकारण्यात आली? 1935चा कायदा. पुढे बघा, मूलभूत कर्तव्य हे कोणत्या देशाकडून घेण्यात आली? रशिया. सोव्हिएत संघ. सरनाम्यातील सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचे तत्व डॅश डॅश देशाकडून घेण्यात आलेले आहे? रशिया सोव्हिएत संघाकडून. ठीक आहे. एकेरी नागरिकत्व हे तत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आलं? इंग्लंडकडून. घटनेतील मार्गदर्शक तत्वे ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आले? तर आयर्लंड. ठीक आहे. आता पुढे बघा, येथे गोंधळू नका. मी ज्या माझी नोट्स आहेत त्या तुम्हाला शेवटी दाखवणार आहे, त्यामुळे जे पहिल्यांदा बघतायत ज्यांना लक्षात ठेवायला त्रास होतोय त्यांनी पॅनिक होऊ नका. ज्यांना अवघड वाटत असेल, आपण शेवटी व्यवस्थित सुटसुटीत करून पुन्हा बघणार आहोत. आता येथे गोंधळू नका. याच्यामध्ये आयर्लंडकडून काय घेतलं आहे? राष्ट्रपतींची निवडणूक. आता जास्तीत जास्त तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? आय लिहायचं डायरेक्ट. आयर्लंडचं आय, मग आय प्रेसिडेंट किंवा आय राष्ट्रपती अशी काहीतरी ट्रिक करायची. आता मी समजा इथे प्रेसिडेंट लिहिलं किंवा राष्ट्रपती. आय राष्ट्रपती. तर मग अशी छोटीशी काहीतरी जी लक्षात राहील ती. आयर्लंडचं आय, राष्ट्रपतींची पण काय? निवडणूक. ठीक आहे. कॅनडामधून काय घेतलं आहे? राज्यपालांची नेमणूक. अमेरिकेकडून काय? उपराष्ट्रपती हे पद. अमेरिकेकडून काय घेतलं आहे? राष्ट्रपतींवरील जो महाभियोग होतो ते. आणि अमेरिकेकडून उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात, हे पण अमेरिकेकडून घेतलेले आहे. इथे बघा अमेरिकेकडून काय काय? उपराष्ट्रपती हे पद, नंतर राष्ट्रपतींवरील महाभियोग आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती. बघा एक गोष्ट इथे लक्षात घ्या,
राष्ट्रपती हे पद आणि उपराष्ट्रपती हे पद आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. या दोन्ही तरतूद कुठून? अमेरिकेतून घेतलेल्या आहेत. आणि राष्ट्रपतींवरील महाभियोग कुठून घेतला आहे? अमेरिकेतून. अमेरिकेच्या 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुढे बघा. राज्यपालांची नेमणूक केंद्राकडून ही तरतूद कोणत्या देशाकडून समाविष्ट करण्यात आली घटनेत? कॅनडा. पुढे राष्ट्रपती निवडणूक ही तरतूद डॅश डॅश या देशाकडून घेण्यात आली. राष्ट्रपती निवडणूक तर आयर्लंड या देशाकडून घेण्यात आली. आता आपण इथेच बघितलं आयर्लंड राष्ट्रपतींची निवडणूक. ठीक आहे. घटना दुरुस्तीची तरतूद डॅश डॅश या देशाकडून घेण्यात आली तर साऊथ आफ्रिकेकडून. आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क निलंबित हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले तर जर्मनी. यापूर्वी आणीबाणीचं काय बघितलं होतं आपण? बघा पुन्हा दाखवते मी तुम्हाला, मला सापडू द्या फक्त. बघा, भारतीय संविधानातील आणीबाणी ही तरतूद कोणत्या कायद्यामधून घेण्यात आली? आणीबाणी ही तरतूद तर 1935चा कायदा. आणि आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क निलंबित हे तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलं तर जर्मनीकडून. ठीक आहे. पुढे संसदेची संयुक्त बैठक व 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची या तरतुदी कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आल्या तर ऑस्ट्रेलियाकडून. जपान या देशाकडून कोणती तरतूद स्वीकारण्यात आली तर कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया. ठीक आहे. कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया हे आपण जपानकडून ही तरतूद स्वीकारण्यात आलेली आहे. कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली तर फ्रान्स. फ्रेंच राज्यक्रांती. प्रजासत्ताक पद्धती हे तत्व कोणत्या देशाकडून भारतीय घटनेत समाविष्ट करण्यात आले? फ्रान्सकडून. आणि शेषाधिकार केंद्र सरकारला केंद्र सरकार राज्यांपेक्षा प्रबळ या तरतुदी कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेल्या आहेत तर कॅनडा. पुढे बघा. राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारे नियुक्त सदस्य ही तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून स्वीकारण्यात आली तर आयर्लंड. आता बघा, जसं मी तुम्हाला आयर्लंडच्या काय काय झालेलं आहेत आता आपण बघूच या एकत्र. आयर्लंडचं यापूर्वी पाहिलं. राष्ट्रपती आयर्लंडचा आय आणि प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपतींचा रा घ्या. राष्ट्रपती आय प्रेसिडेंट. पण निवडणूक हे एक झालं आयर्लंडचं. दुसरं काय तर राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारे नियुक्त सदस्य ही तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली ते तर आयर्लंडकडून. लक्षात कसं ठेवणार? आयर्लंडचा आय आणि नेमवरून नामनिर्देशित सदस्य. ठीक आहे. म्हणजे राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारे नियुक्त सदस्य, जे सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात ना, त्याची ही तरतूद कुठून घेतली? आयर्लंडकडून. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली तर कॅनडाकडून. आता मी तुम्हाला काय करते, माझ्यात ज्या नोट्स आहेत त्या दाखवते, ज्याच्यात मी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजे मग जे काही आहे ते आपलं व्यवस्थित पाठ होऊन जाईल. बघा, आता ज्या काही नोट्स मी तुम्हाला दाखवते ह्या माझ्या स्वतःच्या आहेत, मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा. तर आता आपल्याला काय काय बघायचं आहे. आता मी इथे काय लिहिलेलं आहे, भारताच्या घटनेचे स्रोत, सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यात भारतीय शासन कायदा 1935ने आपण काय काय घेतलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, संघराज्यीय योजना हे कुठून घेतलेलं आहे? संघराज्यीय योजना 1935चा कायदा. ऑलरेडी आत्ता जे बघितलं त्याच्यात पहिलाच प्रश्न तो होता की कुठून घेतलेला आहे? संघराज्य शासन प्रणाली तर 1935चा कायदा. नीट लक्षात ठेवा. नंतर न्यायव्यवस्था, फक्त न्यायव्यवस्था कुठून? 1935चा कायदा. कारण न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन ह्या गोष्टी कुठे जातील? अमेरिकेकडून घेतलेल्या आहेत. मग फक्त न्यायव्यवस्था म्हटलं तर 1935चा कायदा. लोकसेवा आयोग हे पण कुठून? 1935चा कायदा. आणीबाणीच्या तरतुदी, नंतर राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील ह्या सगळ्या गोष्टी कुठून तर 1935चा कायदा. ठीक आहे. हे मी खूप पुस्तकांमधून व्यवस्थित सर्च करून टॅली करून लिहिलेलं आहे. संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील. ठीक आहे. आता ब्रिटिश घटनेवरून आपण काय काय घेतलेलं आहे बघा. तर संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट
पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार. ठीक आहे, पुढे बघा. आणि कुठे काय मी तुम्हाला माझ्या पद्धतीने लिहिलेलं दिसेल तर ते मी माझ्या वेळेसच्या नोट्स काहीतरी ट्रेक करायचं म्हणून ते लिहिलेलं असेल. ठीक आहे, शक्यतो मी ते तुम्हाला दिसणार नाही अशा पद्धतीने दाखवते, पण दिसलंच तर समजून घ्या की मॅडमने त्यांच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी केलेलं आहे. हे जे दिसतंय हे मी असे लावून ठेवत असते की मला लवकर सापडायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर मग आता जे दिसेल ते दिसेल. पुढे आता USA घटनेवरून आपण काय काय घेतलेलं आहे बघा. एकतर कायद्याची उचित प्रक्रिया, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. नंतर मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद आपण ऑलरेडी बघितलं, जे आपण पुस्तकातून अभ्यास केला, उपराष्ट्रपती हे पद. नंतर अजून काय बघितलं की उपराष्ट्रपती हे काय राज्यसभेचे सभापती असणार, हे पण कुठून, अमेरिकेकडून. त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. ठीक आहे, ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आता आपण पुढे काय बघणार आहोत की कॅनडाची घटना. कॅनडाच्या घटनेवरून काय काय घेतलेलं आहे तर बघा. कॅनडाचा क आणि केंद्राचा क. केंद्र, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य कॅनडाकडून, केंद्र कॅनडा. शेषाधिकार केंद्राकडे, कोणाकडे, केंद्राकडे. कॅनडाचा क, केंद्राचा क, काय कोणाकडे, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद कॅनडाकडून. राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक बघा क, तर कोणाकडून, कॅनडाकडून. नंतर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, आत्ताच आपण बघितलं कोणाकडून, न्यायालयाकडून. ठीक आहे, पुढे बघा. आयरिश किंवा आयर्लंड. DPSP राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणाकडून, आयर्लंडकडून. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत मी आधीच सांगितलं, आय राष्ट्रपती, लक्षात ठेवा. आय फॉर आयर्लंड, राष्ट्रपती, मी राष्ट्रपती. आपण ज्यांना इंग्लिश येत नाही किंवा आपणही कधी कधी वेगळ्या टाईपने इंग्लिश बोलतो ना, तसं आय राष्ट्रपती, आय नेम असं काहीतरी लक्षात ठेवा. आयवरून आयर्लंड, राष्ट्रपतीवरून राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. नंतर बघा राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन, आय नेम. आयवरून आयर्लंड, नेमवरून नामनिर्देशन राज्यसभेवर. आता ऑस्ट्रेलियामधून काय घेतलेलं आहे आपण बघूया. ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून समवर्ती सूची, नंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्यांचे स्वातंत्र्य. त्याच्यानंतर मला ही जी ट्रिक आहे इथे संव्यास, ही माझी ट्रिक नाही आहे. यूट्यूबला जेव्हा मी बघायची तेव्हा मला जिथे काय ज्या ट्रिक भेटतील त्या मी तिथे लिहून काढायची. ही ट्रिक माझी नाही आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी काय ट्रिक होती, संव्यास. फॉर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, फॉर व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य आणि फॉर समवर्ती सूची. पुढे बघा. आता पुढे काय आहे की फ्रान्सची घटना. फ्रान्सच्या घटनेवरून आपण काय काय घेतलेलं आहे, गणराज्य किंवा प्रजासत्ताक राज्य पद्धती, प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता. आता दक्षिण आफ्रिकेमधून काय घेतलेलं आहे, घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. आता बघा, दोन ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. राज्यसभेवर नामनिर्देशन करायचं सदस्यांचं, हे कोणाकडून, आयर्लंडकडून. आय नेम हे मी तुम्हाला सांगितलं. पण राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक दक्षिण आफ्रिकेकडून, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून काय घेतलेलं आहे, मूलभूत कर्तव्य आणि प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा अर्थ. आता मी कसं लक्षात ठेवलं की रशिया आपला मित्र राष्ट्र आहे ना,
मग रशियाने नेहमीच त्याचं कर्तव्य चोख बजावलेलं आहे व्यवस्थित. मग कर्तव्य, मूलभूत कर्तव्य कोणाकडून? रशियाकडून. नंतर जपानकडून काय? प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याने प्रस्थापित पद्धत. नंतर फंक्शन्स ऑफ सुप्रीम कोर्ट. आता कुठेतरी मला भेटलं असेल म्हणून मी इथे ॲड करून ठेवलं, फंक्शन्स ऑफ सुप्रीम कोर्ट. त्याच्यानंतर जपानचं नीट लक्षात ठेवा, कायद्याने प्रस्थापित पद्धत. जर्मनीच्या घटनेवरून काय घेतलं आपण? आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. आणि नुसतं आणीबाणी ही तरतूद आपण पहिल्याच वेळेस बघितलं बघा, 1935चा कायदा राहील ना लक्षात. आणि आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणं, जर्मनीची घटना. आता शेवटी मी काय केलं, जिथे जिथे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 2-2 गोष्टींमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, तेव्हा मी अभ्यास करताना इथे पेन्सिलीने लिहून ठेवलं होतं बघा. आता हे तर आपल्याला माहिती पाहिजे, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेले आहेत? USA. USA लक्षात ठेवा, USA. त्याच्यानंतर DPSP, इथे फ्रान्स का लिहिलं आहे मला माहीत नाही आहे, पण फंडामेंटल राईट्स USA. आता लक्षात कसं ठेवणार की मूलभूत हक्क असं लक्षात ठेवायचं की जो अमेरिका आहे त्याच्या हक्कांबाबत नेहमीच जागरूक असतो, बरोबर. म्हणून फंडामेंटल राईट्स USA, DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आयर्लंड. आणि फंडामेंटल ड्युटीज काय सांगितलं मी तुम्हाला? मूलभूत कर्तव्य रशिया नेहमीच त्याचं कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावत आलेलं आहे असं. त्याच्यानंतर बघा, आणीबाणीची तरतूद 1935चा कायदा. आणि आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणं, जर्मनी. ठीक आहे, ज्या 2-2 गोष्टींमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं ते लिहिलेलं आहे. राज्यपालाचं पद 1935चा कायदा. राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, कॅनडा. बघा पुढे, फक्त न्यायव्यवस्था म्हटलं तर 1935चा कायदा. पण न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, SC सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत, हे कशावरून? USA कडून. राहील ना लक्षात. पुढे राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन, हे आयर्लंडवरून. आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, हे साऊथ आफ्रिकेवरून. तर अशा ज्या कन्फ्यूज होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला एकत्र लिहून पण दिलेल्या आहेत. राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, हे कोणाकडून? साऊथ आफ्रिकेकडून. तर मग अशा पद्धतीने आपण आज एक चॅप्टर बघितलेला आहे. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.